दिवसाचे उत्सव मूर्ती आहेत त्या उत्सव मूर्तींचा केक कापण्याचा वाढदिवसाचा अगदी केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. वाय बी पाटील सर प्लीज चला या. वाय बी पाटील सर मंचावरती येतील. अण्णा गावडे, सतीश पाटील मुख्य आयोजकांनाही रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, जे जे लेजंड आहेत त्यांना विनंती असेल की आपण प्लीज या. फक्त थोड्या अंतरावरती घ्या, पूर्ण मध्ये नका. आणि याच्यासाठी आज खरं तरी बिग बॅश आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली. त्याचा अंतिम सामना एकीकडे होता कपिल इंटरप्राइजेस रसायनी विपक्ष आरशी ग्रुप अलिबाग. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये बिग फाईट झाली. वाटलं होतं की निश्चितच हा सामना कोहली आगरी एकता समाज मंडळ मुंबई मुकेशजी भंडारी खरं तर आज सुद्धा आपल्या 40+ बिग बॅश साठी या आमच्या संस्थेकडे दिव्यांगांसाठी आज सुद्धा आपल्याला रोख रक्कम 11,000 रुपयाची धनराशी येतोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. खरं तर आगरी कोहली निश्चितच बुधवारी सुद्धा 11,000 रुपयाचा धनादेश दिव्यांगांसाठी आपल्या कमिटीकडे सुपूर्द केलेला आहे. आम्ही सन्माननीय वाय बी पाटील मुख्य मंच. हॅलो वाय बी पाटील साहेब, केक कापायचा आहे या. जो तो येतोय वाय बी पाटील साहेबांचा केक. आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो. सर्वांनी समोर या. आरसी ग्रुप अलिबाग सेकंड प्लेस रनर आहेत. चला या. आणि आपण पाहू शकाल समर्थ लाईव्ह न रोशननं सेटअप केलेले कॅमेरे कशासाठी तुम्हाला ठाऊक आहे. बक्षीस वितरणाकडे जाऊया. त्याच्या अगोदर थेट लगेचच उभे राहतील आणि सर्वांनी अण्णा गावडे त्याचबरोबर सतीशजी आपली जेवढी कमिटी आहे परत एकदा निश्चितच त्या कमिटीला मी रिक्वेस्ट करतोय की स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती मुख्य मंचावरती आम्हाला अपेक्षित आहे. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेतील मुकेशजी भंडारी यांच्याकडून आत्ताच 11,000 रुपये कॅश धनादेश 11,000चा कक्षा या ठिकाणी आहे. आणि 40+ कडून आपण पाहू शकाल वाय बी पाटील सरांना एक देखना सेटअप केलेला केक आहे. केकची थीम आवडली असेल तर त्या सुपीक बुद्धीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तर साऊंड ऑपरेटर रेडी. बर्थडेचा एक छानसा संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचेल. 5 4 3 2 1 स्टार्ट. चला.
गावडे यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती रील- वस्त्रालंकार. रील स्टार आहेत. आता भारत पाकिस्तान जो सामना झाला त्याचं विश्लेषण आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये केलं आणि 10 लाख व्ह्यूवर्स त्यांना मिळालेले आहेत. 10 लाख इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर पकडून. अक्षय प्रभावती पाटील रावे प्राध्यापक त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. तर जाऊया परत एकदा एक महत्त्वपूर्ण अगदी सन्मान आहे. डीजे ऑपरेटर आणि डीजे शिवाय सध्या टेनिस क्रिकेटचा आनंद द्विगुणित होत नाही आणि म्हणूनच आमचाही भसाडे आवाज मैदानापर्यंत आणि लाईव्ह प्रक्षेपणापर्यंत घराघरात उत्तम करून पोहोचविण्याचं काम. कारण अगदी आम्ही मायक्रोफोनवरती समालोचक आल्यानंतर थोडं डिले द्या, थोडं बेस द्या, थोडं गेन द्या, याच्यावरती सातत्यानं आमचे डे सुरू असतात. मात्र आमचे डे पूर्ण करणारा संगीत संयोजन ज्यांचं होतं डीजे ऑपरेटर, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल आणि नाव असणारं आहे डीजेचं गोल्डन डीजे. गोल्डन डीजेसाठी तुमच्याकडून गोल्डन टाळ्यांचा प्रतिसाद अपेक्षित आहे प्लीज. नाही, जबरदस्त डीजे आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळी सुंदर सुंदर गीतं लावली. आवाजाची क्वालिटी पण अतिशय चांगली. ऑक्शन सोहळ्यापासून तर या स्पर्धेच्या उद्घाटनापासून शेवटपर्यंत अतिशय चांगलं डीजे सिस्टीम दिल्याबद्दल गोल्डन डीजेचे मनापासून धन्यवाद. मला खेळाडूंकडून अपेक्षा आहे जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद डीजे गोल्डन. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण घटक प्रसारणाची सेवा आपण दिली समर्थ लाईव्हला. रोशन म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण चला या मंचावरती थेट घराघरात प्रत्येकाच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत हा सर्व जोखालेखा घेऊन जाण्याचं काम जरी वायफाय केबल नेटच्या माध्यमानं झालं तरी माध्यम होतं समर्थ लाईव्ह. रोशन म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. निश्चितच रोशन यांचा आदरपूर्वक सन्मान होऊ द्या. तदनंतर जाऊया खरं तर पुढच्या अगदी मी ज्या टीमचा उल्लेख करेन कपिल इंटरप्राइजेस, परंतु तत्पूर्वी रोशनजी यांचा आदरपूर्वक सन्मान आणि पुढचा अगदी आवर्जून उल्लेख करेन की विनर टीम, चॅम्पियन टीम आणि त्या चॅम्पियन टीमचे ओनर असावेत महिपाल इंगोले सर या ठिकाणी आहेत. तर कपिल इंटरप्राइजेसचे ओनर या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि मी वाय बी पाटील सर उत्सवमूर्तींना विनंती करेन की प्लीज आजच्या वाय बी पाटील सरांची थीम ही मरून मरून आहे. तुम्ही सर्वांनी अगदी मरून टाळ्या द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी. मी महिपाल इंगोले सर यांचा आदरपूर्वक सन्मान. मैदान कोणताही असो दुर्लभ फक्त आणि फक्त कपिल इंटरप्राइजेस रसायने उडवणार हे दाखवून दिलं अण्णा गावडेच्या टीमनं. आणि याही मैदानावरती आपला दमखम, आपला रुबाब, आपली ऐट, आपली मिजाज दाखवली आणि अव्वल चॅम्पियन ठरला तो संघ किंबहुना महिपाल इंगोले यांचा कपिल इंटरप्राइजेस. पंडित सर, सगळ्यांचे सन्मान झाले परंतु एक महत्त्वाचा सन्मान राहिलेला आहे आणि तो अशा व्यक्तीचा सन्मान राहिलेला आहे की आवाजाच्या दुनियेतील बादशाह म्हणून आपण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांना ओळखतो, ज्यांना रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे, द्रोणागिरी भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आताच कुलाबा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, शैक्षणिक असू द्या किंवा क्रिकेटचे सामने असू द्या, अगदी सगळ्या कार्यक्रमांचं आपल्या खुमासदार शैलीमध्ये समालोचन आणि निवेदन करणारे आमच्या पंडित सरांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. मी पंडित सरांना विनंती करतो, नितेश पंडित सरांना, की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. 365 दिवस व्यस्त असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय नितेशजी पंडित साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. अगदीच कुठलेही राजकीय पटेल असू द्या, अगदी आवडीचे निवेदक म्हणून नितेश पंडित सरांचा नाम उल्लेख सातत्याने केला जातो. आणि 365 दिवस व्यस्त असणारे समालोचक आणि निवेदक आणि अर्थातच मी प्राध्यापक निकेतजी मोकल यांना देखील विनंती करतोय, त्यांनी देखील समालोचनाची सेवा मागच्या या 7 दिवसामध्ये आम्हाला दिलेली आहे. तर विनंती करतोय मी निकेतजी मोकल प्राध्यापक यांना विनंती करतोय आपला देखील शुभ सन्मान अण्णाजी गावडे यांच्या शुभ हस्ते निकेतजी मोकल यांचा शुभ सन्मान करावा. तदनंतर जाऊया खरं तर माननीय मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. महिपाल सरांचा आदरपूर्वक झाला. खरं तर ज्या कन्यकेनं शिरडोनमध्ये 3 वर्षापूर्वी अशाच प्रकारे गारद दिली आणि मी सांगितलं की भविष्यात 2-3 वर्षात ही मुलगी मोठ्या व्यासपीठावरती दिसेल. आता शिवनेरी, रायगड सारख्या मोठ्या किल्ल्यांवरती जिची गारद दिग्गज खरं तर नेत्यांसोबत ऐकायला मिळाली, त्या कक्षा मोकलचे वडील आदरपूर्वक सन्मान स्वीकारत आहेत. आणि तदनंतर स्कोरर म्हणजे आमच्या समालोचकांचा बॅकबोन, पाठीचा कणा आहे. किंबहुना समालोचक नसेल तरी मॅच सुरू राहील. निकेत पाटील, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अतिशय चोखंदल
या वेळेला खरं तर ज्यांचं गुणांकन गुणपटलावरती होतं, मी इम्तियाज सरांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. देणाऱ्यानं देत जावं, विंदा करंदीकरांचं छान वाक्य. कधी रायगडला जरी राहत असाल तरी वाशीला कधी गेलात तरी या नवी मुंबईमध्ये एका बोलक्या भिंतीवरती छान लिहिलंय की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्याने देता देता आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. खरं तर इम्तियाज सरांकडून विनर टीमच्या ओनरला बाईक दिली गेली, त्यांच्यासाठी प्रीमियर मोटरसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. हॅलो, या ठिकाणी अगदी ज्यांना 2 मिनिटासाठी आमंत्रित करणार आहोत. मित्रो, हा व्यक्ती IT क्षेत्रात निपुण तरबेज असणारा, माझ्या समालोचक असोसिएशनमध्ये काम करताना त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचे नियम आम्हाला समजावले. किंबहुना या रायगडमधील शेकडो समालोचकांना क्रिकेटच्या ज्या गोष्टींची माहिती नव्हती या सुपीक डोक्यातून निघाली. नाव आहे सध्या क्रिक हिरोच्या माध्यमानं गुणांकन करण्याचं काम करणारा ब्रँड ऑफ चिरनेर, नाव आहे सचिन केनी. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. सचिन केनी सर प्लीज 2 मिनिटासाठी लगेचच या. आपला आदरपूर्वक सन्मान सचिन केनी आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतील. काही स्पर्धा आहेत, मी 40+ अण्णा गावडे सर मी आवर्जून सांगेन, सचिन केनीला अशा कित्येक स्पर्धा येत आहेत. सर्वच स्पर्धा कव्हर करण्याचं काम करत नाही, परंतु तुमच्या 40+ला त्यांनी एवढा वेळ दिला. खरं तर त्याच्या व्यावसायिक व्यस्त जीवनातून खरं तर दिलेल्या वेळासाठी सर्वांकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. कुणाल कारेकर प्लीज, परलीवरून आहेत कुणाल कारेकर. परली म्हणजे सुधागडमधील असावी आणि निश्चितच या परलीमधील एका वर्धापन दिनाला आम्ही होतो, तर त्या परलीतील कुणालजी कारेकर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं निश्चितच होईल. अगदी आवर्जून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, या 2 गोष्टींकडे परत एकदा, कारण आता पाहुणे आहेत. क्रिकेट वधारला, टेनिस क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट बनू लागलाय, परंतु आजही तादायत. खरं तर डॉक्टर मनीष पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान राहून गेलाय आमच्या कलाकारांच्या. तर डॉक्टर मनीष पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान इथं केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय मुख्य अतिथी मनीषजी पाटील, डॉक्टर मनीष पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होऊ द्या. काही पाहुणे राहून गेले, कारण आपल्या फायनलची मॅच ही बिग फाईट होती आणि अशा परिस्थितीमध्ये राहून गेला. तर डॉक्टर मनीष पाटील हे सुद्धा एक लेजंड खेळाडू आहेत आणि ते मान सन्मान ही काय पॉलिटिकल सभा नाही. संपूर्ण ज्या ट्रॉफीज आहेत त्या डॉक्टर मनीष पाटील यांच्याकडून टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. किंबहुना पहिल्या पर्वाला सुद्धा सर्व ट्रॉफीज न चुकता हे व्यक्तिमत्व 40+शी संलग्न झालंय. तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान, कार्यकर्त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी निश्चितच होईल. परंतु त्याच्या अगोदर डॉक्टर मनीष पाटील यांचा सन्मान होता आणि महत्त्वपूर्ण पहिल्यांदा कार्यकर, मला वाटतोय परली सुधागडमधून बिलॉंग करतायत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या या मंचावरती होताना दिसतोय. तर महत्त्वपूर्ण सन्मान सुरू होत आहेत. त्यातील एक डॉक्टर मनीष पाटील यांचा आता सन्मान होऊ द्या. हे व्यक्तिमत्व म्हणजे कला, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राशी फार जवळचं. अशा किती स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांना आम्ही डॉक्टर मनीष पाटील यांना पाहतोय. पण 40+ वरती म्हणजे जशा खरं तर कृष्णाला जरी 8 पट्टर आणि तरी रुक्मिणीवरती प्रेम प्रचंड होतं, तसं या व्यक्तिमत्वाचं तुमच्या 40+ आहे ते दिसून आलं त्यांच्या उदात्त भावनेतून. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे खरं तर डॉक्टर मनीष पाटील. तदनंतर जाऊया मिथुनजी लांगे प्लीज या. तदनंतर इम्तियाज मनियार प्रीमियर मोटरचे मालक आहेत, खरं तर पिता पुत्र आहेत. मी विनंती करेन सन्माननीय, हे समोर 100cc जी बाईक आपल्याला पाहायला मिळतोय HF 100cc, ती ज्यांच्याकडून प्राप्त झाली. मी विनंती करतोय सन्माननीय सतीश जी आहेत का, सतीश पाटील, खरं तर ज्यांच्या नेतृत्वात पेणमधील प्रीमियर मोटरचे मालक. मी विनंती करेन प्लीज जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी या ठिकाणी असावा. नाही, आज खरं तर सतीश पाटील यांनी कुर्ता पायजामा घातला असता तर अजून मजा आली असती. एक यशस्वी कार्यक्रम त्यांनी करून दाखवलेला आहे. इम्तियाज सरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
पिता पुत्रांचा चला वाय बी पाटील सर अण्णा गावडे. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी सन्माननीय मान्यवर. आता डी बी पाटील म्हटलं की आम्हाला फक्त दिबा पाटील आठवतील आणि आज ताद आहेत. या मंचावरती आल्यानंतर पेणमधील डी बी पाटील मुख्य अतिथी आहेत, सामाजिक बांधिलकी आहेत आणि क्रिकेटवरती आणि क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर असणाऱ्या समालोचकांवरचं प्रेम त्यांचं आज पहिल्यांदा बघितलं. मी समालोचकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद डी बी पाटील यांच्यासाठी. मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय वाय बी पाटील सर अण्णा गावडे यांना की दोघांनी त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करावा. क्रिकेट प्रेमी कसा असावा बघितलं का? बक्षीस खरं तर मला वाटतं जय हिंद यांना दिली, त्याच्यानंतर त्यांच्या नाचण्याच्या स्टेपही बदलल्या गेल्या. म्हणून आपल्याला मोटिवेट करणारे मी बऱ्याच जणांना आपल्या बाईटमध्ये विचारतो टीके माले सर की तुम्ही तुमचा क्रिकेट आणि मैदानाबाहेरचे तुमचे फॉलोअर याबद्दल काय म्हणाल. तेव्हा ते सांगत असतात की आम्ही आमच्या फॉलोअर मुले एवढे मोठे आहोत. तर तुमचा फॉलोअर होता जय हिंद, 7 दिवस पाहायला मिळाला, त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद निश्चितच आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करत ज्यांनी 7 दिवस अशोकजी ठाकूर या ठिकाणी आहेत. आदरपूर्वक सन्मान ॲम्ब्युलन्स आणि आमचे खरं तर ऋणानुबंधातील आहेत अशोक ठाकूर. मी विनंती करेन सन्माननीय मुख्य अतिथी अशोक ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. अण्णा गावडे येस रुग्णवाहिका म्हणजे किंबहुना आजच्या या मैदानावरती पंडित सर त्यांची इच्छा आहे तुम्ही त्यांच्याबरोबर या ऋणानुबंध आहेत तुमचे आणि निश्चितच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार आहे कारण 40+ 50+च्या या मॅचेस आहेत. आर बी पाटील सर चला या आर बी पाटील या आर बी पाटील सर रवी पाटील साहेब वाय बी पाटीलांचे बंधू. हे प्रेम भरत आणि प्रभू रामचंद्रांचं आहे. वाय बी पाटील जर समजा सातत्यानं अगदी सातत्यानं भरताचं आणि प्रभू रामचंद्रांचं प्रेम बघितलंय. नाटक असेल, क्रिकेट स्पर्धा असतील, गावची यात्रा आणि गावची जत्रा असेल तर या जत्रेमध्ये यात्रेत वाय बी पाटील सर यांचं प्रेम, रवी पाटील यांचं प्रेम आम्ही पाहिलंय. अशोकजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. सुदर्शन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. हनुमान पाड्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या खरं तर मला वाटतोय सौभाग्यश्रीताई सुदर्शन पाटील या ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. तर सुदर्शनजी आणि आपल्या स्पर्धेला नकद राशी कॅश 5,000 रुपये टाळ्यांचा प्रतिसाद असेल. नोटेड हनुमानपाडा. तर त्या सर्व मेंबर्सना विनंती असेल. अनिकेत चला या. विवेक अनिकेत सहकार्य फार होतं जेवणापासून मैदानातील पाण्यापर्यंत. अनिकेत चला या. नोटेड हनुमानपाडा. आता बी नोटेड का हे ठाऊक असेल तुम्हाला. तर आजच्या या अगदी कार्यक्रमातील अनिकेत, प्रथमेश, विवेक, संजोग, जयेश, निकेत, जय हिंद आणि सागर. जय हिंदलाही घ्यायचं आहे या. जय हिंद. त्यांना मध्ये घ्या मध्ये. जय हिंद ना. फार मोठ्या प्रॉपर्टीचे मालक आहेत ते. जय हिंद. टाळ्यांचा प्रतिसाद द्या. समोर दिसणारी दूरवरती नजरेत येणारी जेवढी जमीन आहे जय हिंद सरांची आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्यासाठी. खरं तर या विभागातील वासुदेवच म्हणू आम्ही त्यांना. ते आदरणीय जय हिंद यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर फार मोठी प्रॉपर्टी आहे त्यांची आणि आमची प्रॉपर्टी ती आहेत या विभागाची. तर आज त्यांचा आदरपूर्वक बी नोटेड टीमकडून आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारला गेला. जाऊया बक्षीस वितरणाकडे. आवर्जून 2 गोष्टींचा उल्लेख करतो अण्णा गावडे सर बक्षीस वितरणाला. एक, हारणारे थोडेसे डिप्रेशनमध्ये गेले आणि जाऊन डगआउटमध्ये शांत बसले. टीमचं नाव होतं RC ग्रुप अलिबाग. हारणाऱ्यांना मी सातत्यानं सांगत असतोय मैदानावरून की ट्राय बट डोंट क्राय. खरं तर मनातून हारणारा कधी जिंकतच नाही आणि असं म्हटलं जातोय की लहरों से डरकर नौकादारिया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माणसानं प्रयत्न करत राहावं आणि डिप्रेशनमध्ये जाऊन खरं तर त्या डगआउटमध्ये बसले. मी आठवण करून देईन ज्या वेळेला माझे राजेही असे डिप्रेशनमध्ये गेले होते जेव्हा या गनिमानं राजांकडून 23 किल्ले घेतले, पुरंदरचा तह केला. असं वाटलं असतं राजांना कशाला आता परत एकदा स्वराज्याचं स्वप्न डोक्यात ठेवू.
नाही घाबरले, नाही पाठी सरले, परत एकदा जोमानं काम केलं. 350 किल्ले या रयतेच्या जाणत्या राजाने या महाराष्ट्राच्या मातेत जिंकले. एवढी ताकद खरं तर त्यांच्यामध्ये होती. म्हणूनच हारणाऱ्यांनी तो प्रसंग डोक्यामध्ये आठवावा. विजेत्यांसाठी मी सातत्यानं सांगत असतोय, निश्चितच त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल, परंतु विजेत्यांसाठी आम्ही सातत्यानं सांगत असतोय की कधीही विजयानं उन्मत्त होऊ नका. ट्राय बट डोंट क्राय. खरं तर प्रयत्न करणारे तुमच्यापेक्षा वेगळे. जिंकणारा काय करतोय, तुम्हालाही 30 चेंडू होते, त्यांनाही 30 चेंडू होते, तुम्ही एवढ्या लांब लचक फरकानं हारलात कारण तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं. विनर इज नेव्हर क्वाइटर इज नेव्हर विन. जिंकणारा कधी शांत बसत नाही. आणि जिंकणाऱ्यांसाठी आम्ही सातत्यानं सांगत असतोय की ड्रीम टू टच द स्काय कॅन ओनली बी मेड ॲट द ग्राउंड लेवल. माणसानं आकाशाला स्पर्श करण्याची स्वप्न पाहावीत, परंतु जमिनीवर राहून उडण्याचा प्रयत्न केलात तर पुढची येणारी बिग बॅश तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असं आम्ही जिंकणाऱ्यांना सांगत असतोय. जिंकणं हारणं हे आयुष्याचा खेळ आहे. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये एक छानसं सुनील गावस्करांना एक छानसं अगदी एक संगीत दिलं की क्रिकेट आयुष्य, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आयुष्यातील आनंदाचा कुठलाही क्षण आपल्याकडून हुकू देऊ नका. कोरोना काळात कुणाला ठाऊक अशा मोठ्या बिग बॅश होतील असं कुणाला वाटलं? परत एकदा अण्णा गावडे आम्हाला भेटेल, YB पाटीलांचा 59वा वाढदिवस होईल, मनात सुद्धा नव्हतं. असं वाटलं होतं या वेळेला या विश्वाचं लय होईल, नाश होईल. तसं झालं नाही, कारण भारत मायभूमीमध्ये आज तादायत भारतवर्षात एवढं सामर्थ्य आहे की जगाला या संस्कृतीचा अभिमान वाटावा. आणि म्हणून परदेशात सुद्धा सेकंड करायचं विसरून गेले, दुरूनच नमस्कार करू लागले. ही संस्कृती आपल्या भारताची आहे. आणि बक्षीस वितरणाला जाण्यापूर्वी नाव आहे 40+ रायगड मास्टर बिग बॅश. आता हे नाव चुकलं किंबहुना माझं वाचन चुकलं हे मला कधी समजलं नाही, परंतु रायगडचं कर्तृत्व आम्ही YB पाटील सर सातत्यानं सांगतोय. राजांनी जन्म पुण्यात घेतला, परंतु शिवनेरीवर जन्म घेतल्यानंतर राजधानी तुमच्या रायगडच्या मातीत केली. किती भाग्य रायगडवाल्यांचे आहे. आणि आवर्जून उल्लेख करेन, डॉक्टर मनीष पाटील आहेत म्हणून. नेता कोणत्या पार्टीचा कोणत्या पक्षाचा हे ठाऊक नाही ठेवायचं. त्याने एखादं चांगलं काम केलं ना, 500 वर्ष त्याचं नाव राहिलं पाहिजे. या तुमच्या रायगडला पूर्वी कुलाबा म्हटलं जायचं. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री झाले. थेट कुलाबाचं नाव थेट रायगड केलं, तेव्हा रायगडवाल्यांच्या छात्या 4 इंचानं उंचावल्या. रायगडावर जर कधी गेलात ना तर नगारखान्याच्या समोर एक ध्वजस्तंभ आहे बघा, आवर्जून जा. त्या ध्वजस्तंभाकडे बघितल्यानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते आठवा. भारतात एकच राष्ट्रध्वज एका वेळेत फडकतोय, लाल किल्ल्यावरचा. कारण दिल्ली ही भारताची राजधानी आहे. इतर कुठलाच ध्वज त्या वेळेत त्याच्यासोबत फडकला जात नाही, नाहीतर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई. या दिल्लीच्या तख्ताला या महाराष्ट्राचं कर्तृत्व समजलं आणि अख्ख्या राष्ट्रात दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या झेंड्यासमोर दुसरा राष्ट्रध्वज राजांच्या रायगडच्या नगारखान्याजवळ फडकला जातोय. एवढं कर्तृत्व ते माझ्या रायगडचं आहे. आणि या रायगडमधील 40+ मास्टरमधून आज जो चॅम्पियन ठरला त्या विजेत्या संघाचं इतर 3 टीमनं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि मी विजेत्या संघाला विनंती करेन, उपविजेता ठरलेला, आता विजेता आणि उपविजेता याच्यात मी फरक बाळगत नाही. एवढे सामने जिंकलेत, सीमारेषेच्या लगत घोड्यांची शर्यत असेल ना तर माझे गुरु मार्गदर्शक रत्नाकर गाताडी सर सांगायचे की काही घोड्यांच्या माना विजयाच्या सीमारेषेच्या बाहेर असतात आणि काही घोड्यांच्या विजयाच्या सीमारेषेच्या पाय पुढे असतोय, परंतु ज्याचं पहिलं पाऊल विजयाच्या सीमारेषेच्या बाहेर पडलं तो विजयी ठरला. खरं तर उपविजेत्या टीमची मान विजयाच्या सीमारेषेच्या बाहेर होती. तुमच्याच समान असणाऱ्या उपविजेत्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. त्याच्यानंतर अनवधानानं क्रिस गेलचा म्हणजेच मला वाटतोय निश्चितच कडू समर्थ, जो समर्थ असतोय मैदानावरती, तृतीय क्रमांक मला वाटतोय त्यांचा असावा की चतुर्थ, तृतीय क्रमांक. तर त्या तृतीय क्रमांकासाठी समर्थच्या टीमला सर्वांनी मोटिवेट करायचा, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. आणि चौथा क्रमांक हा निश्चितच या ठिकाणी टीमचा आहे. पराग 11 या होम ग्राउंडचे गोविर्लेची टीम आहे, त्या टीमसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर अनवधानानं कुणाचा सन्मान, एवढे मोठे पाहुणे राहिले तर 1-2 सन्मान निश्चितच राहिले असतील. राहिले सर, तेही सन्मान घ्या. खरं तर ज्यांनी उत्तम काम, विकास आणि साईनाथ, ग्राउंडवरची छोटी मोठी कामं आहेत,
तुम्हाला ठाऊक आहे का, ड्रेसिंग रूममध्ये स्वीपरचा काम करणारा सुद्धा एका फार महत्त्वाचा आहे. तर विकासजी आणि साईनाथ प्लीज चला या. आणि आचारी मंडळी जर कोण असेल तर आचारी मंडळींपैकी कोणीतरी कृपया स्टेजवर या. स्वादिष्ट असं भोजन 7 दिवस आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. त्या आचारी मंडळींपैकी कोण असेल तर स्टेजवर या प्लीज. स्वप्नील पाटील चला या. गोविर्ले स्वप्नील पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण या. स्वप्नील पाटील मैदानावरचा प्रचंड मेहनतीचा काम ज्यानं या ठिकाणी केला. एक उत्तम क्रिकेटर आहे आणि बाईकचा खरं तर एक बाईक विनर आहे. त्या क्रिकेटरनं मैदानाची जबाबदारी घेतली होती. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मी परत एकदा विनंती करेन सतीशजी पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभासे. धन्यवाद सर. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही अतिशय सुंदर अशी इथे माहिती सगळ्यांना दिलेली आहे आणि त्याचं कनेक्शन कसं आपल्या क्रिकेटशी आहे तेही तुम्ही इथे सांगितलेलं आहे. जेवण बनवणारे आमचे महेंद्र पाटील जर असतील तर त्यांनी स्टेजवर या. आहेत का? त्यांचाही सन्मान. तर अशीच आमची कक्षा मोकल काहीतरी संदेश देणार आहे आपल्या गोड आवाजामध्ये. तर मी विनंती करेन तिला की तिनं सगळ्यांना संदेश द्यावा. कनक 11चे अजय बोरगरे साहेब आपण स्टेजवर या प्लीज. भांडूपवरून खास आलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल का, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल का, बाजीदार का हक्कासाठी किंदा कोण लढेल का, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल का, मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा, मरणारा इला जाऊनारा दिसतच नाही संभा, मरणारा इला जाऊनारा दिसतच नाही संभा, या शूरवीर शंभूचा इथे पुन्हा लढेल का, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल का, कागद रस्त्यावरचा खाऊन सुकून गे गाई, कागद रस्त्यावरचा खाऊन सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये रोज जाऊन सस्ते आपली आई, पार्लर मध्ये रोज जाऊन सत्य आपली आई, आता जिजाऊंचा शुभ हात इथे पुन्हा लढेल का, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल का, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल का, मासाहेब खरंच मला माफ करा, विसरून गेला इतिहास, विसरून गेला पराक्रम, आमच्या डोक्यात फार पाणी झाले त्याची थोडी वाफ करा, मासाहेब खरंच आम्हाला माफ करा. आता शहाजींचा वसा सांगावे ते रस्त्याने बोंबले थिनत आहेत आणि आजच्या जिजाऊ घरामध्ये सासूसोबत भांडत आहेत, हे सर्व पाण्याचं थोडं ताप करा, मासाहेब खरंच आम्हाला माफ करा. आता शिवाजी व्हिडिओ गेम खेळत आहे, पॉपकॉर्न खाऊन टीव्ही जवळ लोळत आहे, घराचा पार कार्टून शो झालाय, तो जरा फ्लॉप करा, मासाहेब खरंच आम्हाला माफ करा, मासाहेब खरंच आम्हाला माफ करा, मासाहेब खरंच आम्हाला माफ करा. क्या बात है, क्या बात. माईक किंवा मायक्रोफोन एवढा तरी वजन आहे का तिचा? माईक लेलून पेलून बेडे किंवा बोल बोबडे तुमच्या कानांना पटले असतील आणि कानात रुजले असतील तर कक्षेसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. छानसा इतिहास तिच्याकडून अगदी ऐकायला मिळाला आजच्या दिवसभरात. ज्या ठिकाणी ज्याच्या मरण यातना बघून मृत्यूसुद्धा तिथं ओशाळला होता. 40 दिवस खरं तर सभोवताली भिरक्या मारत होता मृत्यू. कालालाही नमावं लागलं शंभू पुढं. आता शंभू राजा समजायचा असेल तर एका चित्रपटात समजला जाईल का? नाही. शंभूला ओळखायचं असेल तर कधीतरी तुम्हाला भीमा भामा आणि इंद्रायणीच्या तीरावरती जावं लागेल. इंद्रायणीनं तुकोबारायांना न्याय दिलंय, लाखो भाविक दर्शनाला जात आहेत. इंद्रायणीनं ज्ञानेश्वर माऊलींना न्याय दिलाय, लाखो भाविक दर्शनाला जात आहेत. तुमच्यासारखे लाखो भाविक
जेव्हा वडू बुद्रुकला माझ्या संभाजीराजांच्या समाधीच्या दर्शनाला रांग लावतील ना, तेव्हा मला समजेल या महाराष्ट्राच्या मातीनं शंभूराजांना सुद्धा न्याय दिला. त्या छत्रपती धर्मवीर शंभूराजांना आज 40+ मास्टरकडून त्रिवार मानाचा मुद्रा करतो आणि बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. बक्षीस समारंभासाठी विशाल ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. शाखा प्रमुख गोविर्लेचे विशाल ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळी जर गोविर्ल्याची कोण इथे उपस्थित असेल तर त्यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. या सर. मॅन ऑफ द मॅच घ्या सर. मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच विशाल ठाकूर यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विशाल ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आमचे वाय पाटील साहेब त्यांचं स्वागत करतील. मी डॉक्टर मनीष सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा आणि आमच्या DB काका यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी कृपया पुढे यावं. मॅन ऑफ द मॅच या फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय किंवा हे पारितोषिक जात आहे अशा खेळाडूला ज्याने 14 चेंडूमध्ये 38 धावांची बहारदार खेळी, एक हाती किल्ला लढवला. तो पवन माटकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन हे पारितोषिक घ्यावं. या पवन. 2 विकेट्स आणि धावसंख्या आहेत 38 14 चेंडूंमध्ये 14-38 असा प्रवास. वय वर्ष 54 50+ एक खेळाडू असा आपला नियम होता आणि ओपनिंगला 50+ हे खेळाडू प्रत्येक वेळेला जायचे. सर एक मिनिट. पवन सर. कपिल इंटरप्राइजेस आणि त्यांचा हा एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट. कसं वाटतंय हे पारितोषिक घेताना? फायनलची मॅच, निर्णायक मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि खरं तर तुम्ही बॅटिंगला उतरले तेव्हा टार्गेट तसं मोठं होतं 67-68 काय छोटं टार्गेट नव्हतं. काय प्लॅनिंग घेऊन टिके सरांना घेऊन तुम्ही मैदानात उतरलेले? विकेट कशी होती? मजा आली ना? आयोजन कसं वाटलं? कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. केतन मेहर पारगाव, प्लीज आपल्याला विनंती असेल आपण या. केतन मेहर यांना विनंती असेल आपण पारगाववरून थेट मंचावरती यायचं आहे. नेक्स्ट बक्षीस आणि त्या बक्षिसाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट 40+ मास्टर्स रायगड बिग बॅश आणि यावेळचं नामांकन झालं. हा सायकलचा विजेता आहे ज्याला 6 पॉईंट्स आहेत, 3 कॅच, 1 कॉट अँड बोल्ड आणि 2 रनआउट अशा विकेट्स प्राप्त झाल्या. तो ठरला या टुर्नामेंट्स मधील, या बिग बॅश मधील बेस्ट फिल्डर. नाव आहे RC ग्रुप अलिबाग, प्रफुल्ल पाटील. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे प्रफुल्ल पाटील. इम्तियाज सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यावं. इम्तियाज सर, त्यानंतर विशाल ठाकूर आणि सायकल एक सायकल वर घ्या, एक सायकल वर घ्या. इम्तियाज सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. प्रफुल्ल. इम्तियाज प्रीमियर मोटरचे ओनर यांच्या पवित्र शुभ हस्ते
ये क्या हुआ मैंने तो बाईक दी असं वाटलं असेल त्यांना, परंतु बाईकचं सुद्धा फिलिसेशन थोड्या वेळात होईल, वितरण निश्चितच आपण करू. परंतु त्याच्या अगोदर एक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. एक लुक द्या प्रफुल्लजी पाटील, सायकल जवळ अगदी सायकलवरती बसून एक छानसा लुक दिला जाईल, फोटो दिला जाईल. एक टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट बिग बॅश 40+ मास्टर रायगड. वेल प्लेड. प्रफुल्ल बिग बॅशची सावकाश सावकाश सावकाश. निर्णायक मॅच होती, परंतु प्रत्येक मॅच मधला तुमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिलेला आहे. फिल्डिंग करताना कसा प्रवास राहिला तुमचा? सेकंड नंबर मिळाला आहे. फिल्डिंगचं तुम्ही एफर्ट्स दिले, पण तुमच्या गोलंदाजांनी पण चांगली गोलंदाजी केली, बॅट्समन पण चांगले खेळले. खरं तर प्रफुल्लजी तुम्हाला एक विचारलं जाईल की टेनिस क्रिकेट खेळतायत सकाळी, माझी आणि प्रफुल्ल पाटील यांची पहिली भेट असावी, पण सकाळच्या सत्रात सांगितलं की हा लेदर फॉर्मॅटमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. तुम्ही जर लेदर क्रिकेटमध्ये कुणाला आयडल किंवा समोर आदर्श समजतायत? आणि टेनिस क्रिकेटमध्ये तुमचा आदर्श? क्या बात. महेंद्र म्हात्रेसाठी टाळ्यांचा प्रतिसाद. थँक्यू, धन्यवाद प्रफुल्ल पाटील. वेल प्लेड. छान. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट बिग बॅश 40+ मास्टर. त्यानंतर या ठिकाणी अगदी असणारे उपस्थित केतन मेहर यांचंही आपण स्वागत करूया. बेस्ट फिल्डर नंतर जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी आमच्या कमिटी मेंबर्सना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं हे बक्षीस देण्यासाठी. या सूर्याबाई, संतोष म्हात्रे, त्यानंतर विजय पाटील, संदीप पाटील, अण्णा गावडे, वाय.बी. पाटील या सर्वांना विनंती आहे की हे बक्षीस देण्यासाठी आपण पुढे यावं. सायकल बेस्ट बॉलरसाठी बक्षीस आहे आणि हे पारितोषिक जात आहे आरसी अलिबाग या संघातील खेळाडू ज्यानं 6 विकेट घेतलेला आहे. तो कोण? शैलेश. या शैलेश पाटील. कमॉन शैलेश. हॅलो. खरं तर या ठिकाणी अगदी परत एकदा बेस्ट बॉलर गोलंदाजावरती प्रीमियर लीगमध्ये थांबायचं आहे. गोलंदाज चला या 2 मिनटं. हो, मला ठाऊक होतं शाळेमध्ये पूर्वी डोस यायचे, ठाऊक आहेत का? तशा प्रकारे बक्षीस मिळेल, एक ट्रॉफी असेल किंवा सायकल, पण घेण्यासाठी गेल्यानंतर कॉमेंटेटर्स काहीतरी विचारतील या भीतीमध्ये थोडीशी भीती होती, ती जाणली आम्ही, परंतु तरी त्याच्या धाडसासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. नेक्स्ट बेस्ट बॅट्समन, सर्वोत्कृष्ट फलंदाज. किंबहुना तुम्ही तुमच्या मुलासोबत जरी खेळायला गेलात तरी मुलगा पहिल्यांदा बॉल नाही करणार, बॅट मागणार, आणि म्हणूनच सगळ्यांचा चाहता बॅट्समन राहिलाय. तर या टुर्नामेंट्समधील बेस्ट बॅट्समन 131 धावा कुठल्या? खरं तर ज्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि किंबहुना 16 षटकार पाहायला मिळाले. 291.11 291.11 या स्ट्राईक रेटने या मैदानावरती 2 हाती चौफे टोले जंग फटकेबाजी करणारा बेस्ट बॅट्समन नाव आहे कपिल इंटरप्राइजेसचा उदय कोलंबे.
मॉन्टी कमान मॉन्टी सरांना विनंती करतो. त्यानंतर विशाल ठाकूर दशरथ सरांना संदीप पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी बक्षीस देण्यासाठी यावं. या विजय पाटील आणि संतोष मात्रे साहेब आपण पण या सूर्यनमस्कार या. मॉन्टीनं सगळं क्रिकेट गाजवलेलं आहे, म्हणजे लेदर क्रिकेट पण, टेनिस क्रिकेट पण, यंग क्रिकेट तर खूप गाजवलेलं आहे. काय ते क्रिकेट आणि आत्ताचं 40+ क्रिकेट कसं वाटतं? क्रिकेट क्रिकेटच असतो, कुठेही त्यामध्ये फेरबदल नसतो. कोणी कुठेही खेळा, काही खेळा, पण क्रिकेट हा खेळच पाहिजे. एक सांगू इच्छितो की ही टुर्नामेंट मला माहिती नव्हती. अण्णा गावडेंनी मला फोन केला. अण्णाने सांगितलं येलोची लेवल वाढव थोडी, काही करू नकोस, फक्त फॉर्म भर, बाकीची सगळी योजना मी सगळ्या गोष्टी पार कर. बॅटिंग करताना विकेट बॅटिंग विकेट बॅटिंग विकेट आम्ही म्हणत होतो इकडून, पण खरोखर बॅटिंग विकेट होते. बॅटिंग विकेट म्हणजे असं विकेट चांगली असेल तर बॅटिंग होतो. आणि तसे आपण मॅच घेऊन जसं जाणार तसे ती विकेट पण साथ देणार तुमची. तुम्ही विकेट ओळखली, बॉल पण परतले, तुम्ही बॅटिंग करून जाणार. बॅटिंग करताना तर तुमची बॅटिंग चांगली झाली आहे. आमचे टीके कुरंगळे वय वर्ष 62, काही खेळाडू 50च्या वर आहेत, त्यांचा पण खेळ कसा वाटला? कुरंगळे साहेबांचं बोलायचं बोललं तर मी त्यांना 2 मॅच त्यांना घेऊन खेळलो. त्यांना मी एक माझी मॅन ऑफ मॅच सुद्धा मी अर्पण केली. ते एक 6 मारला त्यांनी, एक कॅच पकडली चांगली किपिंग करताना, चांगली किपिंग करतात. त्यांना मी फक्त एवढंच बोललो की तुम्ही जे आहे ते तुमचे स्ट्रोक्स खेळा, बाकीचं सगळं काम मी करेन तिकडे. कपिल पारवेंची बॅटिंग. कपिल पारवेला मी लहानपासून म्हणजे जेव्हापासून आम्ही ओपन क्रिकेट तेव्हापासून बघतोय, पण आज मी त्याला भरपूर दिवसानंतर बॅटिंग बघितली. त्याचा एक तो तिसरा षटकार जो होता कव्हर पॉईंट मध्ये मारला ते मी एकदम क्लास होती शॉट. समोरची टीम फायनलला पण स्ट्रॉंग टीम होती, त्या टीम बद्दल काय म्हणाल? टीमनी 68 रन केले होते. माझ्या मनात पण असं होतं की मी एका आधी केला लढूयात, पण माझी जी घाई झाली त्यामुळे मी टीमचं सॉरी बोलतो की झालं, त्या चुकी झाली. पण आपल्या बाकीच्या सर माझे सर जे आहेत सरांनी चांगली बॅटिंग केली आणि मॅच घेऊन गेले शेवटपर्यंत. नक्कीच एकंदर तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. बेस्ट बॅट्समन मॉन्टीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. तदनंतर जाऊया. आता वेळ न दवडता मला ठाऊक आहे, कारण निवेदकांना समय सूचकता बाळगणं गरजेचं आहे आणि ती अगदी आमचे सर्व निवेदक कॉमेंटेटर्स निश्चितच जाणतायत. इथं खरं तर कारोबारात व्यस्त असणारे इम्तियाज सर अगदी वेळात वेळ काढून आलेत. त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत ज्यांना बाईक दिलेली आहे. तर या विनर टीमच्या टीम ओनरला ही बाईक दिली जाणार आहे. ती बाईकचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय मुख्य काही पाहुण्यांना प्लीज खाली जायचं आहे. टीम ओनर आणि या टीम ओनरला जी बाईक दिली अशोक पारिंगे आणि तदनंतर अण्णा गावडे. चला डबल सीट असतील दोन्ही, कारण दोन मी टीम काय- ओनर. चला इम्तियाज सर आणि तदनंतर त्यांचे चिरंजीव. आता कधी जर तुम्हाला दुचाकी घ्यायची असेल तर प्रीमियर मोटर्स मध्ये जा. तुम्हाला खरं तर हे ओनर सबसिडी त्याचबरोबर काही निश्चितच एका वाजवी दरात मोटर प्रोव्हाइड करतात. आपले को पार्टनर राहिलेत तर बाईक वरती समोर पारिंगे आणि पाठीमागे अण्णा गावडे सर. चला बसा, एक सेल्फ द्या, स्टार्टर द्या. अण्णा गावडे बसतील, टीम ओनर आहेत पहिल्या क्रमांकाच्या चॅम्पियन टीमचे टीम ओनर अण्णा गावडे आणि सन्माननीय पारिंगे सर. इम्तियाज सर आणि त्याच्यानंतर त्याचे परत या इकडे. हा आनंद वेगळा असतो, म्हणजे ही पैशाने आपण स्वतःच्या खिशातून नाही तर मेहनतीनं कमवलेली ही बाईक आहे. इम्तियाज सर या कार्यक्रमातून जरी रजा घेतली तरी चालेल, मला ठाऊक आहे येस व्यवसायातून खरं तर आपला अगदी व्यस्त वेळ आहे.
त्यांचे चिरंजीव प्रतीक्षा करतायत थारमध्ये बसून, कधी एकदा पप्पा येत आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला अगदी उपस्थिती दाखवली त्याबद्दल प्रीमियर मोटर्सचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. धन्यवाद. असाच प्रेम असू द्या. नेक्स्ट सीझनला सुद्धा तुमचा सहकार्य मला अपेक्षित असेल. थँक्यू. परत एकदा जाऊया. मॅन ऑफ द सिरीज फ्रीज. मॅन ऑफ द सिरीज फ्रीजचा मानकरी कोण ठरणार? मी आमच्या मॅन ऑफ द सिरीज शेवटी मॅन ऑफ द सिरीज फ्रीज आहे. आणि या बिग बॅश 2025चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय ज्यानं 82 धावा केलेल्या आहेत, 6 विकेट घेतलेल्या आहेत, असा RC ग्रुप अलिबागचा कोण? येस, प्रफुल्ल पाटील. कमान प्रफुल्ल. वैयक्तिक 2 बक्षिसं, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सूर्या स्पोर्ट्स कडून बॅट त्यांना देण्यात येते ट्रॉफी आणि बिग बादशाह RC ग्रुप अलिबाग प्रफुल्ल पाटील. कॉंग्रॅच्युलेशन प्रफुल्ल पाटील. 82 धावा, 6 विकेट, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि 4थ्या क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. 4था क्रमांक जातो अर्थात पराग इलेव्हन गोविर्ले संघ. तर मी विनंती करतो संघ मालक, त्यानंतर कर्णधार आणि सर्व स्क्वॉड घेऊन आपण इथे यायचं आहे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी. पराग इलेव्हन गोविर्ले संघाला इथे मध्ये 4th क्रमांक मिळतोय. 24 संघ आणि 24 संघामधून इथे 4थ्या क्रमांकावर इथे मात्र पराग इलेव्हन गोविर्ले संघ पोहोचला गेला. आणि तिथून मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे 4th क्रमांक देण्यात येणार आहे. विनंती करते अशोकजी ठाकूर, दीपकजी पाटील आणि आपले सर्व सहकारी या 4th क्रमांकाचं पारितोषिक 33,000 आणि ट्रॉफी गोविर्ले संघाला मी विनंती करतो. आमचे पाहुणे भांडूपचे बक्षीस देण्यासाठी आमचे भांडूपचे पाहुणे अजय बोरगडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. चला 4th क्रमांक गोविर्ले. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक गोविर्ले संघानं पटकावलेलं आहे 33,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी 4th क्रमांकाची गोविर्ले संघाच्या संघनायकाला आणि खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. बोरगडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. DB काकांनाही मी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी कृपया समोर यावं. DJ
जगदीशभाई ठाकूर अशोक ठाकूर यांचा हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. 24 संघामधून चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक मिळाला आहे. इथे आपण पाहतोय पराग गिलबन गोबिर्ले संघ. या गोबिर्लेच्या मैदानावर आपण आज 7 दिवस ही स्पर्धा संपन्न केली. त्याचबरोबर गोबिर्लेचा हा संघ आपण पाहतोय पराग गिलबन गोबिर्ले संघ इथे ठरलाय तर क्रमांकाचा मानकरी जोरदार झाल्याचा प्रतिसाद झाला पाहिजे पराग गिलबन गोबिर्ले संघासाठी. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय संघ धनवीन खडाखिले अलिबागचा संघ. समीर भाऊ चौगुले यांनी हा पाक केलेला संघ यावेळेला मात्र ठरतोय धनवीन खडाखिलेबाद समर्थकडू क्रिस गेलडाला या टेनिस क्रिकेटच्या पटलावर संबोधित केला जातोय. त्याचा संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा धनवी खडाखिलेबाद अलिबागचा संघ समीर भाऊ चौगुले संघ मालक आणि सध्या इथे आपण पाहतोय नेक्स्ट अवॉर्ड असा नाही सेकंड प्राइज अर्थात आपण पाहतो एक रणसंग्राम इथे आपण पाहिलं. शेवटी असा वॉर रंगला होता भडका रंगला होता हा क्रिकेटचा आणि त्या माध्यमातून अर्थातच द्वितीय क्रमांक देण्या अगोदर आपले समर्थक कडू इथे बोलू इच्छितात. बोला समर्थ. एवढे खूप आयोजन केलं सतीश नक्की धन्यवाद करीन. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मला थोडीशी खंत आहे निर्माण केली कारण ही स्पर्धा जी होती खास 50 आणि 45 साठी होती आणि ज्याने जे कृत्य केलेत 50 वाले एवढे चांगले प्लेयर खेळले जे पायाने स्टंप जे उडत होते ना ह्याच्यावर तुम्ही काहीतरी नक्कीच बंधन आला आणि पुढची टुर्नामेंट करता वेळी नक्कीच याच्याकडे लक्ष द्या. परंतु समर्थकडून तुमचा खेळ जबरदस्त राहिलेला आहे. तुमच्या टीमचं पण अभिनंदन हार्दिक अभिनंदन आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी बेस्ट ऑफ लक. अर्थात विजय आणि पराजय हा एक जीवनाचा भाग आहे पण इथून मात्र आरसी ग्रुप अलिबाग संघाला मात्र रनरअप पात्र ठरलाय. विनंती करतो आरसी ग्रुप अलिबाग टीम कम अँड कलेक्टिव्ह सेकंड प्राइज अवॉर्ड रनरअप संघ राहिलाय 55,000ची रोख रक्कम आकर्षक ट्रॉफी असं द्वितीय क्रमांकाचं हे स्वरूप आहे. विनंती करतोय कर्णधाराला आणि आपला पूर्ण स्क्वॉडला आपण येऊन पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र रनरअपचा अवॉर्ड आपण घ्यायचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण इथे घ्यायचं आहे. अगदी चमचमणारी ही ट्रॉफी पाहतोय आपण अलिबागमध्ये ही ट्रॉफी मिळवली जाईल तर रायगडच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र अभिमानाची स्पर्धा मास्टर बिग बॅश या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आरसी ग्रुप अलिबागचा संघ. राकेश चव्हाण साहेबांचा हा संघ मैदानात दाखल झाला. विनोद वाटेकर कोपऱ्यामध्ये अलिबागच्या कानाकोपऱ्यामध्ये आज मिळवली जाईल ट्रॉफी तर मानाची अभिमानाची सन्मानाची ट्रॉफी मिळालेली आहे. आरसी ग्रुप अलिबाग संघाला आरसी ग्रुप अलिबाग संघ इथे आरसी ग्रुप अलिबाग इथे मात्र आपल्या सर्व उपस्थित सतीश पाडे आणि बोरगाव साहेब असतील स्वतंत्र ढिमी काका असतील विजय भाऊ असतील जितेंद्र भाऊ असतील त्यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान असा संघ ठरतोय. कपिल एंटरप्राइजेस ठरतोय विजेता. सुपर डुपर हिट कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचा मान मिळवतोय. विनंती असेल माझी रघु परदेशी यांना आपला पूर्ण स्कोर घेऊन इथून मात्र पहिल्या क्रमांकाचा मान घ्यायचा आहे. मानाची अभिमानाची सन्मानाची ट्रॉफी आपण पाहतोय. ही चमचमणारी ट्रॉफी रसायनी विभागामध्ये मिळवली जाईल. फटाक्यांची आतिषबाजी होईल. पहिल्या क्रमांकाचा मान इथे मिळतोय. अर्थातच कपिल एंटरप्राइजेस संघाला अशोक पारखे संघ मालक आणि संघ मालक रघु परदेशी पहिला आयुष्यातील
स्वप्न पूर्ण झाले. यावेळी आकाश दावण्याने स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न सत्यात उतरलं गेलं आणि विजय प्लस रायगड वास्तविक स्पर्धेचा आपण पाहतो याच्यासाठी केला होता खास की शेवटचा क्षण बाबा गोल आणि शेवटचा क्षण आहे तो गोल झाला. चार झोळींनी मात्र आपलं वर्चस्व गाजवलं. शेवटच्या क्षणी बाजी मारली की कपिल इंटरप्राइजेसचा संघ पहिल्या क्रमांकाचा फर्स्ट प्राइजचा वाटकरी ठरला. हा आनंद हा उत्साह मात्र या वयामध्ये देखील मिळतो या खेळाडूंना. सर्व श्रेय देईल त्या फोर्टिप्लस संघटनेला. आज हा उत्सव हा आपण पाहतो क्रिकेटचा, हा जल्लोष क्रिकेटचा, हा आनंद या क्रिकेटचा. अर्थातच इथे मात्र हा बक्षीस वितरण कार्यक्रम संपला आणि संपूर्ण कार्यक्रम संपला असं अध्यक्ष अण्णाजी गावडे आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीनं मी डिक्लेअर करतो आणि आलेल्या पाहुण्यांचा पुन्हा एकदा या कमिटीच्या वतीनं रायगड 40+ बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून आभार 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 व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.